सिद्धं शुद्धं प्रणमीय जिनेन्दवरनेमिचन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य परुवणं ओचम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की। चलो परम पूज्य चारत्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की। जय बोलो परम पूज्य प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेक्षार सुंदर सागर जी महाराज की। जय बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की। नमस्ते वंदन वंदन वंदन। योग मार्गाने चालू आहे। त्या योग मार्गानेमध्ये 5 शरीराचं वर्णन करतायत। त्यापैकी पहिल्या 4 शरीरांना काय म्हटलेलं आहे? नो कर्म आणि कार्मन शरीराला कर्म ही संज्ञा आहे। आणि त्या कर्म आणि नो कर्माचे प्रत्येक समयाला आपण समय प्रबद्ध ग्रहण करतो। म्हणजे एकेका समयामध्ये तेवढ्या एवढ्या वर्गणा ग्रहण करतो। अनंत वर्गणा कर्माच्या पण आणि नो कर्माच्या पण। औदारिक शरीर तेजस शरीर ह्याच्या पण करतो आणि कर्माच्या पण करतो। तर प्रत्येक समयाला तेवढा समय प्रबद्ध ग्रहण केला त्याला काय म्हटलं? जेवढ्या वर्गणा ग्रहण केला त्याला काय म्हटलं? समय प्रबद्ध। आणि त्या समय प्रबद्धामध्ये किती परमाणू असतात म्हणून सांगितलं? वर्गणा। आणि त्या एका वर्गणेमध्ये किती परमाणू? सिद्ध राशीचा अनंत भाग, अभव्य राशीच्या अनंतपट एवढ्या आहेत। आणि त्या एकेका कर्म आणि नो कर्म परमाणूवर विसरसोपचे किती आहेत म्हणून सांगितलं? विसरसोपचे जीवराशीच्या अनंतपट एवढ्या काय आहेत? विसरसोपचे। आणि विसरसोपचे म्हणजे जे अजून कर्माने नो कर्मरूप झालेले नाहीत परंतु होण्यायोग्य आहेत, म्हणजे त्याच्यातूनच होतात। त्या अशा परमाणूंना वर्गणींना काय म्हटलेलं आहे? विसरसोपचे म्हटलेलं आहे। म्हणजे विसरसोपचे पण एक स्कंद आहे, कर्म नो कर्म पण एक स्कंद आहे। कर्म नो कर्म हा आपल्या शरीर रूपाने झालेला आहे, विसरसोपचे शरीर रूपाने झालेलं नाही, शरीर रूप अजून होण्यायोग्य आहे। तर असे परमाणू सतत असतात मग सांगितलं। त्यानंतर आता कर्म आणि नो कर्माचा उत्कृष्ट संचय कुठं होतो, कधी होतो ते सांगतात। कधी होतं म्हणून सांगितलं? उत्कृष्ट स्थितीच्या अंतिम प्रत्येक शरीराची जी उत्कृष्ट स्थिती आहे त्या उत्कृष्ट स्थितीच्या शेवटच्या समयामध्ये होतो म्हणून सांगितलं। मग ते तिथं पण उत्कृष्ट स्थिती असले तरी पण उत्कृष्ट योगाधिक सामग्रीनं सहित असेल तर होणार। ते उत्कृष्ट स्थिती असलेल्या सगळ्यांचा उत्कृष्ट संचय होणार नाही। तर ज्यांचा योग जास्त असेल, ज्यांचं जास्त संक्लेश परिणाम होत असतील, ज्यांचं अपकर्षण कमी आणि उत्कर्षण जास्त झालं असेल, अशी सगळी सामग्री ज्यांच्याजवळ आहे त्यांना सहित आहे त्याच्याच ठिकाणी काय होणार? संचय जास्त होणार। दोन्हीचं पण आता थोडं थोडं नो कर्माचं आणि कर्मामध्ये भेद आहे। पुढं 5 शरीराचं वेगवेगळं दिलंय, त्याला अजून लक्षात येईल आपल्याला। मग ते कोणती सामग्री आहे ती सांगितली। कोणती सांगितले सामग्री? एकेकाने सांगा, सगळ्यांनी सांगणार। राजेश्री काकी अपकर्षण आणि उत्कर्षण हे सामान्य सांगितलं। त्याचा खुलासा अजून पुढे होणार आहे आपल्याला। 56व्या गाथेत नाही, 256 257 गाथेमध्ये प्रत्येक शरीराचं वेगवेगळं घटवलेलं आहे, त्याला पण त्याचा खुलासा बघू। आता उत्कृष्ट स्थितीच्या शेवटच्या समयात होतो। उत्कृष्ट स्थिती किती आहे प्रत्येक शरीरांची ते सांगतात। कुठलं पण शरीर, एक अवधारी शरीर, ते किती काळ राहणार तर ते सांगतात। पल्लतियम उवहीनम पल्लतियम उवहीनम
तेती संतो ओळीने लावायचं. 5 शरीर आहेत ना, 5 शरीर लिहा ओळीनं, म्हणजे लिहायचं आहे तुमच्याकडे लिहिलेलं. अवधारिक, वैक्रिक, आहार, तेजस आणि कर्म. हे 5 शरीर आहेत. या 5 शरीरांची ओळीने सांगतायत. औदारिक शरीराची उत्कृष्ट स्थिती किती आहे तर 3 पल्य. कारण का मनुष्य आणि तिर्यंच ह्या दोघांना काय उत्कृष्ट औदारिक शरीर आहे. व सगळ्यात तिर्यंच्या भावातले मनुष्य भावातले उत्कृष्ट आयु किती आहे? 3 पल्य आहे. कुठं ते? उत्तम भोगभूमीमध्ये. उत्तम भोगभूमीमधलं आयुष्य किती आहे? 3 पल्य. 3 पल्य हे त्याचे उत्कृष्ट आहे. वैक्रिक शरीर कुणाला आहे? देवांना, अर्कींना. व त्यांची आयु किती आहे उत्कृष्ट? 33 सागर. स्वर्गातल्या देवांची पण आणि नरकातल्या देवांची पण. तर वैक्रिक शरीराची उत्कृष्ट स्थिती किती आहे? 33 सागर. हे 3 पल्य आणि 33 सागर. 3 पल्य आणि 33 सागर किती पट झालं? हे 3 पल्ल्यापेक्षा 33 सागर किती पट झालं? 10 कोडाकोडी पल्ल्याचा 1 सागर होतो. मग 33 सागरामध्ये पल्ल्याचं रूपांतर करायचं. त्याला 10 कोडाकोडीनं गुणायचं. ते 330 काय झाले? कोडाकोडी पल्ले झाले. 300 कोडाकोडी पल्ले झाले. म्हणजे माझ्यापेक्षा 110 कोडाकोडी गुणित स्थिती झाली औदारिक शरीरापेक्षा वैक्रिक शरीराची स्थिती. म्हणून ते सगळं त्या मानाने येते त्याचं उत्तर. आरक शरीर 110 कोडाकोडी, 110 कोडाकोडी पट. कारण 3 गुणिले हे 330, त्याला 10 कोडाकोडीने गुणले की 330 कोडाकोडी आली ना. कोडाकोडी पल्ले, इथं पण पल्ले आणि इथं पण पल्ले आहे. तर ह्याच्यापेक्षा किती पट झालं? 110 कोडाकोडी पट झालं ना. 3 भाग दिला पण ह्याला 330ला, ते पट येते त्याच्यामध्ये. 110 कोडाकोडी पल्ले, पल्ले नाही 110 कोडाकोडी गुणित. तर पल्ले इथं पण आहे तिथं पण आहे. आरक शरीराची स्थिती किती आहे? अंतर्मुहूर्त. आता आपण परवाच बघितलं. जगाने पण अंतर्मुहूर्ताने उत्कृष्टपणाने उत्कृष्ट घ्यायचे हे त्या ठिकाणी मोठा अंतर्मुहूर्त घ्यायचा. अंतर्मुहूर्त. आणि तेजस्वराची स्थिती आहे 66 सागर. आणि कार्मणशराचे 70 कोडाकोडी सागर. मिथ्यात्वाच्या अपेक्षेनं. अंतर्मुहूर्तच लिहिलंय मी आता. अंतर्मुहूर्ताला येणार आवली गुणिले संख्यात, संख्यात आवली. संतुष्ट येते. तर काय सांगितलं? छावट्टी म्हणजे 66 झालं. आणि कर्माची जी स्थिती किती आहे कर्माची? तर बंध उपकसाठी जी बंधाची उत्कृष्ट स्थिती सांगितली. मिथ्यात्वाचा उत्कृष्ट बंध किती करतो जीव? 70 कोडाकोडी सागर. आता ह्या 5 मध्ये 3 शरीराचं तर पूर्ण शरीर ते नवीन उत्पन्न होत आहे, तेव्हापासून त्याची शेवटपर्यंत स्थिती ही सांगितली. परंतु त्याच्या शरीराचं असं होत नाही की पूर्ण शरीर नष्ट झालं आणि दुसरं शरीर उत्पन्न झालं. आणि कर्माण शरीर पण असं होत नाही की पूर्ण कर्माण शरीर एक पहिलं नष्ट झालं नवीन
जुनं आणि मग नवीन आलं असं नाही. प्रत्येक समयाला आपण जे कर्मान वर्गणा किंवा तेजस वर्गणा ग्रहण करतो, तर ती आता एका समयात कुठली पण समय प्रबद्ध आपण ग्रहण केला, त्याची जी स्थिती तीच इथं उत्कृष्ट स्थिती घेतली. पूर्ण तेजस शरीर नवीन होत नाही आणि पूर्ण कर्मण शरीर पण नवीन होत नाही. त्याच्यामध्ये हे सायकल चालूच असते. पूर्वीचे निघून जाणे, निर्जरा होणं आणि नवीन येत राहणं, असं ते कर्मण शरीर अनादी काळापासून चालू आहे आणि तेजस शरीर पण. परंतु एका विशिष्ट समय प्रबद्धाची जी स्थिती आपण बंधाची घेतो, तर ती स्थितीच इथं सांगितली. तसं तेजस शरीरासाठी सुद्धा जी आहार वर्ग तेजस वर्गणा ग्रहण करतो, ती किती काळपर्यंत राहू शकते, तर 66 सागरपर्यंत राहू शकते. कुठं पण नरकात, स्वर्गात कुठं पण राहू शकेल. हित ग्रहण केली ती तिथपर्यंत नरकापर्यंत राहील ती. मग त्याचं ते ग्रहण करणं आणि त्याची निर्जरा दोन्ही चालूच राहते. तेजस शरीर पण पूर्ण नष्ट होत नाही कधी. त्याच्यामध्ये नवीन नवीन समय प्रबद्ध ग्रहण करतो. पूर्वीचे जे आहेत त्यातले एक निश्चय फिरत जातात. ते कसं आता लक्षात येईल आलं पुढं. वैक्रिक शरीराचे त्याची तेवढी आहे. म्हणजे तेजस शरीर आपण कुठले पण त्याचे समय प्रबद्ध ग्रहण केला तर तो 66 सागरपर्यंत. 2 नरकाची आयु होणार त्याच्यामध्ये. 7व्या नरकाचं म्हणजे मनुष्य झाला, तेजस वर्गणा कुठली ग्रहण केली, ती कुठंपर्यंत टिकली, नरकात गेला 33 सागरपर्यंत, तिथंपर्यंत राहिलीच ती. आणि तिथून आल्यानंतर मनुष्य झाला, पुन्हा नरकात गेला, तोपर्यंत ती राहणार. तिथं काही अनेक वर्गणा प्रत्येक समयाला ग्रहण करतो ना. विशिष्ट समयात प्रत्येक समयाला 66 सागरच असेल असं काही नाही. उत्कृष्ट स्थिती सांगितलं. विशिष्ट समय प्रबद्धच घ्यायचं की तिथं. तेजस आणि कर्मण शरीरामध्ये विशिष्ट समय प्रबद्धच घ्यायचा. घेता येते की. तेजस शरीर आणि कर्मण शरीर हे सतत बरोबरच असतंय ना. एका जीवाच्या पेक्षाने घ्यायचं, एका जीवाबरोबरच लावायचं की. आता कुठल्या पण एका विवक्षित जीवानं तेजस वर्गण आता ह्या समयात ग्रहण केली आणि त्याची स्थिती 66 सागर आहे. पुढच्या समयात ग्रहण त्याची 60 सागर असेल. पुढे त्याच्यावर म्हणजे वेगवेगळे असणार ना स्थिती. ते आपण काय सांगू शकत नाही त्याची किती स्थिती असेल ते. कमीत कमी अंतर्मुहूर्त असते आणि जास्तीत जास्त 66 सागर आहे त्याची स्थिती. आणि कर्मांचं सांगितलं 70 कोडाकोडी सागर स्थिती आहे. कर्म आपण ह्याचं पण बघतो ना. कर्माचं प्रत्येक समयात जसे त्या जीवाचे संश्लेष परिणाम असतील, कशा आहे तीव्र मंद, त्याला असं त्याची स्थिती कमी जास्त होते. जर मंद कशाय असतील तर कमी स्थिती बांधतो. उत्कृष्ट तीव्र संश्लेष परिणाम असतील तर जास्त स्थिती बांधतो. म्हणून काय करायचं, ती संश्लेष करायचे. जेवढं संश्लेष करेल तेवढं ते कर्मण शरीर तेवढ्या काळपर्यंत ते आपल्याला बंधनामध्ये ठेवणार. त्याची स्थिती जास्त बांधली जाते. अणुभाग पण पाप प्रकृतीचा जास्त होतो. म्हणून संश्लेष परिणाम करायचे नाही. त्याच्यासाठी परिणामांची विशुद्धी करण्यासाठी हे सगळे अवलंबन घ्यायचे आपण. स्वाध्याय, ध्यान, स्तुती, पूजा, हे सगळं ह्याच्यात का वेळ घालवायचा, तर आपल्याला एवढा कर्माचा बंध काय होईल, तिथं स्थिती आणि हे अनुभव कमी पडतील. आणि जर संश्लेषामध्ये राहिलो तर जास्त स्थिती आणि अनुभव पडणार. त्याला कट करायला पण आपल्याला तेवढा पुरुषार्थ करावा लागणार. पुढं आता ही स्थिती सांगितली, लक्षात आले. आता पुढं तेजस आणि कर्मण शरीर लक्षात आलं का. काय सांगितलं ते पूर्णता नवीन होत नाही. एक त्याचं कॉमन शरीर घ्या, त्याच्यामध्ये नवीन समय प्रबद्ध येत राहतात, पूर्वीची त्याची निर्जरा होत राहते. असं मिळून त्याच्यामध्ये कुठला एका समयात घेतलेले समय प्रबद्ध त्याचे किती काळ राहतील, 66 सागरपर्यंत राहतील. आणि कर्मण शरीराचं पण एका समयात ग्रहण केलेला समय प्रबद्ध तो किती काळ राहू शकेल, जास्तीत जास्त 70 कोडाकोडी सागर त्याची स्थिती आहे. बाकीच्या कर्मांची पण कमी जास्त आहे. ज्ञानावरण कर्म किती काळ राहणार, 30 कोडाकोडी सागर. 4 कर्मांची 30 कोडाकोडी सागर सांगितली. ज्ञानावरण, दर्शनावरण, अंतराय आणि वेदनीय. आणि मोहन्यामध्ये चारित्र मोहन्याची किती सांगितली, 40 कोडाकोडी सागर. आणि दर्शन मोहन्याची 70 कोडाकोडी सागर. आणि नाम आणि गोत्राची
20 कोडाकोडी सागर अशी वेगळी. पुन्हा त्याच्या उत्तर प्रकृतीमध्ये वेगवेगळी असते. सर कर्मकांड शिकलं की मग ते सगळं येते त्याच्यामध्ये. प्रत्येक एका प्रकृतीची पुन्हा भिन्न भिन्न असते. सामान्य ही मूळ प्रकृतीची सांगितली स्थिती. आता प्रयोजनभूत आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं. हा ते शरीर पूर्णच तिथं नवीन निर्माण होणार, पूर्णच नष्ट होणार दुसऱ्या भावामध्ये. भले अवतारिक शरीर पुन्हा तुम्ही मरून मनुष्य झाला तर दुसरंच अवतारिक शरीर होणार, पूर्वीचं सोडून. आपण इथं टाकून गेलं बघतोच ना, तो जीव अवतार शरीर पूर्ण इथंच पडतंय की. तसं वैकृतिक शरीर सुद्धा देवानारकींचं उडून जाते, ते तिथं काय शव पडत नाही त्यांचा. आणि आहारक शरीर पण ते नष्ट होते, म्हणजे आपल्या मूळ शरीरात आलं की ते ते एकेका भावामध्ये ते वेगवेगळे शरीर असणार. ते 3 शरीर. आहारक शरीर तर ज्याला निघते त्याच वेळेला असणार. तेजस आणि कार्बन शरीर मात्र ते कायमच आहे सगळ्या शरीराबरोबर. आणि शरीर नसताना सुद्धा आत्म्याबरोबर असतेच ते विग्रगतीमध्ये. पुढं आता अवतारिक आदी 5 शरीरांच्या उत्कृष्ट स्थितीचं आपल्याला गुणहानी आयाम, नाना गुणहानी, अनन्याभ्यस्त राशी, आता हे सगळे नवीन नवीन शब्द येणार तुम्हाला. म्हणजे आता आपण जे समय प्रबद्ध बांधला म्हणजे घेतला तर तो किती काळ राहतो समय प्रबद्ध, जेवढी त्याची स्थिती बांधली तेवढा काळ राहणार. मग तेवढा काळ राहते तर तिथं सगळं तसंच राहतंय का? नाही. त्यातलं थोडं 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 निर्जरा म्हणजे झडून जातंय. मग ते झडून जाण्याचं कसं, त्याची निषेक रचना म्हणतात. त्याला काय म्हणतात? निषेक रचना. सगळ्याच्या अवतारिक शरीराची पण वैकृतिक शरीराची पण सगळ्याची निषेक रचना होते. म्हणजे ते आपण ग्रहण केलेलं समय प्रबद्ध त्यातलं एकेका समयामध्ये किती निर्जरित होणार त्याचं प्रमाण काढायचंय. हा उदयाला येतंय त्याला निषेक म्हणायचं आणि बांधतो त्याला समय प्रबद्ध म्हणायचं. एका समयात जेवढं बांधतो त्याला म्हणतात समय प्रबद्ध आणि एका समयात जेवढं उदयाला येतं त्याला म्हणतो निषेक. निषेक हे नाव उदयाच्या अपेक्षेने आहे आणि समय प्रबद्ध हे नाव बंधाच्या अपेक्षेने आहे. बांधलं एका समयामध्ये जेवढं आपण त्याला काय म्हटलं? समय प्रबद्ध. आणि जेवढं उदयाला आलं कर्म एका समयामध्ये बांधलेलं कर्म अनेक समयामध्ये उदयाला येतं आणि अनेक समयात बांधलेलं कर्म एका समयात उदयाला येतं. काय लक्षात आलं तुम्हाला? कर्म अनेक समयात उदयाला येणार, ते एकदम उदयाला येणार नाही. त्यातले थोडे 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 परमाणू प्रत्येक समयामध्ये उदयाला येऊन निर्जरा होते त्याची. आणि एका समयात उदय किती येतो? अनेक समयात बांधलेल्यातलं एक एक निषेक प्रत्येकातला. पहिल्या समयात बांधलेल्यातलं एक, दुसऱ्या समयात बांधलेल्यातलं एक, तिसऱ्या समयात बांधलेल्यातलं एक, असं एक 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 सगळ्यातलं मिळून एका समयात निर्जरा. म्हणजे थोडक्यात काय, आता तुम्ही कर्ज काढलं कोणाचं तरी, कोणाकडून तर 1 लाख रुपये घेतले, एकदम फेडता का? त्याचे हप्ते असतात ना, ते सगळं कशाने फेडतो आपण? हप्त्याने फेडतो. पहिला एवढा हप्ता, दुसरा एवढा हप्ता, तिसरा एवढा हप्ता, लाईट गेले. आता माझं एवढं पूर्ण करू दे, मग प्रश्न विचारा. मग काय झालं की आता आपण म्हणजे एका पहिल्या समयात काहीतरी काम पडलं म्हणून एका बँकेतनं कर्ज काढलं, मग पुन्हा दुसऱ्या महिन्यात दुसरं काम पडलं म्हणून दुसऱ्या बँकेतून काढलं किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून काढलं म्हणा, पुन्हा तिसऱ्या महिन्यामध्ये तिसऱ्याकडनं काढलं. असं अनेकाकडनं काय केलं आपण, क्रमाक्रमानं कर्ज काढलं. मग फेडताना काय करावं लागतंय? ह्या बँकेचा एवढा हप्ता एकाच वेळेला फेडायला लागतं ना. पगार आला की इथले हप्ते भरून टाका प्रत्येकाचे. म्हणजे अनेक वेळा काढलेला आपण कर्ज आहे ते एका वेळेला आपण त्याचे हप्ते फेडतो आणि एकाला जे कर्ज घेतलंय त्याचे हप्ते अनेक झाले. तसं इथं हे गणित आहे. आता लक्षात आलं का? एका समयात जे आपण बांधतो ते एकदम एका समयात फेडत नाही. ते जेवढी स्थिती बांधलेली असते ना त्याची, तेवढ्या समयापर्यंत आपल्याला फेडावं लागते. स्थिती जास्त असली की फेडायला वेळ लागणार ना. आणि एका वेळेला किती फेडतो?
तर अनेक समयात आपण जे बांधलेलं आहे त्यातलं एक 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 निषेक असे म्हणून एका समयात जेवढं बांधलेलं असते ना तेवढं फेडावं लागतंय. आता तुम्ही एकाला कर्ज 10,000 काढलं असेल आणि ते सगळ्याकडचे हप्ते मिळून किती होणार? पुन्हा 10,000 झालं. म्हणजे एका समयात जेवढं आपण बांधलं तेवढंच एका समयात उदयाला पण येते. परंतु जे उदयाला आलं ते पूर्णच्या पूर्ण जसं बांधलंय तसं नाही, प्रत्येकातलं थोडं 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 असं मिळून ते पूर्ण समयप्रबद्ध प्रमाण झालं पुन्हा. म्हणून असं नियम सांगितलं. आता पुढे येणार आहे ते सगळे नियम, परंतु आता हे गणित सांगायचं म्हणून तुम्हाला सांगितलं थोडक्यात. मग हे हप्ते काढायचेत आपल्याला. समयप्रबद्ध आपण बांधला, त्यातला पहिला हप्ता किती, दुसरा हप्ता किती, तिसरा हप्ता किती, त्यालाच म्हणायचे निषेक रचना. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा ते काढण्यासाठी 3 गोष्टी सांगतायत पहिल्यांदा आपल्याला. एक पहिलं नाना गुणहानी. नाना गुणहानी म्हणजे गुणित रूपानं हानी किती वेळा झाली. पहिलं आपण जे समयप्रबद्ध बांधलं त्यातलं पहिल्या समयात जे उदयाला येणार त्याच्यामध्ये पुन्हा पुढच्या समयात थोडं 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 कमी होत जाते. पहिला हप्ता मोठा, दुसरा त्यापेक्षा कमी, तिसरा त्यापेक्षा कमी, असं कमी कमी होत जाते. मग पहिला जो हप्ता होता ना त्याचा अर्धा झाला, त्याला काय म्हटलं? 1 गुणहानी झाली. हा, निम्म झाल्यावर 1 गुणहानी पूर्ण झाली. मग पुन्हा ते दुसऱ्याचं जो प्रमाण आहे पुन्हा ते असं कमी 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 होत अर्ध झालं की काय झाली? 2 गुणहानी झाल्या. पुन्हा ते दुसऱ्याचं जे होतं पहिलं प्रमाण ते अर्ध झालं की 3री गुणहानी सुरू झाली. पुन्हा त्याचं अर्ध झालं की 4थी, त्याचं पुन्हा अर्ध झालं की 5वी. अशा गुणहानी किती झाल्या एकूण पूर्ण स्थितीमध्ये, त्याला काय म्हणायचं? नाना गुण. हे भावभाषण होण्यासाठी तुम्हाला असं सांगायला लागले. पुन्हा त्याचं सगळं हे येणार आहे कसं कसं काढायचं ते. नाना गुणहानी म्हणजे आता जिथं गुणित रूपानं हानी होते त्याला 1 गुणहानी म्हणायचं. म्हणजे अर्ध झाला म्हणजे गुणित हानी झाली ना, अर्ध कमी झालं. 512चं 256 झालं, 256चं 128 झालं, 128चं पुन्हा 64 झाले, 64चे 32 झाले, 32चे 16 झाले. तर ती पूर्ण एक जिथपर्यंत ते अर्ध झालं तिथपर्यंतची 1 गुणहानी, पुन्हा त्याचं अर्ध झालं तिथं 2री गुणहानी पूर्ण झाली. अशा जेवढ्या गुणित रूपानं हानी होतील त्याला काय म्हणायचं? नाना गुणहानी. कारण हे नवीन शब्द असल्यानंतर मला ते थोडं रटावं लागतील आता. एकूण त्या स्थितीमध्ये किती गुणहानी झाल्या त्याला म्हणायचं नाना गुणहानी. पूर्ण स्थितीमध्ये आता 3 पल्ल्या आहे, त्याच्यामध्ये किती 48 काय म्हणतात स्थिती घेतली आपण. समजा एकूण बांध स्थिती 48, 48 समय स्थिती बांधली. मग त्याच्यामध्ये नाना गुणहानी किती झाल्या तर त्याचं आता गणित सगळं काढणार आहे आपण. म्हणजे पहिला निषेक 512चा आहे, मग ते कमी 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 होत अर्ध झालं, तिथे 1 गुणहानी झाली. तर अशा नाना गुणहानी समजा 6 झाल्या तर 1 गुणहानी आयाम कितीचा होणार? सगळ्या गुणहानींचा आयाम समान असतो, कारण जे प्रमाण कमी कमी होते ना ते एकसारख्या प्रमाणानं होते. त्यामुळं प्रत्येक गुणहानीचा आयाम म्हणजे लांबी, एकूण त्याच्यामध्ये किती वर्गणा झाल्या किंवा किती निषेक झाले त्याला म्हणायचं आयाम. एका गुणहानीचा आयाम. आता लक्षात ठेवा, पुन्हा आता आपल्याला काढायसाठी प्रत्येक वेळा लागेल. हे पुसते आता. नाना गुणहानी म्हणजे काय झालं? गुणहानींची एकूण संख्या किती गुणहानी झाल्या आणि गुणहानी आयाम म्हणजे एका गुणहानीमध्ये किती वर्गणा झाल्या, हे 3 काढायचं आपल्याला. अजून एक 4थं सांगणार आहे, हे स्थिती. आता आपण स्थिती काय म्हटली? 48 समय. हे माईक इथं घेतं काय? म्हणजे मला लिहिता लिहिता सांगतील, कारण ते सगळं काढायचंच आहे आपल्याला. इथे
तसं तर खाली. स्थिती 48 मांडली आपण आणि नाना गुणहानी त्याच्यामध्ये किती झाल्या? 6 झाल्या समजा. आणि गुणाने आयाम किती होणार मग? तर 48ला 6ने भागायचं. 48ला नाना म्हणजे स्थितीला नाना गुणाने भागायचं म्हणजे काय होतंय? गुणाने आयाम येतो. असं सूत्र बनवायचं. स्थिती भागिले नाना गुणहानी बरोबर गुणहानीचा आयाम म्हणजे एका गुणहानीची लांबी किती वर्गणा झाल्या एका गुणहानीमध्ये. मग काय सांगितलं? स्थिती 48 आहे, नाना गुणाने 6 झाल्या तर गुणाने आयाम किती झाला? 8. आणि उलट काढायचं समजा एकूण नाना गुणाने किती आहेत? तर स्थितीला गुणाने आयामानं भागा तर नाना गुणाने निघतात. हा इथं घेतला पण भागाहार मध्ये तर हे लब्ध येणार. गणितामध्ये तसं पद्धत असते ना, भाज्य भागाहार राशी आणि पुढे लब्ध राशी. ती लब्धाला आपण भागाहार केला तर तो भागाहारच लब्ध येणार. म्हणजे स्थिती भागिले आपण गुणहानी आयाम केला तर काय येणार? इथं नाना गुणहानीचं प्रमाण येणार. जे आपण असं रेषी करतो ना, 8ची 1 गुणहानी तर 48च्या किती गुणहानी? तर तिथं 48 भागिले 8 बरोबर 6 येणार. 6 नाना गुणहानीमध्ये 48 स्थिती आहे तर एका गुणहानीमध्ये किती स्थिती आहे? तर मग तिथं उत्तर काय येणार? गुणाने आयाम येणार. दोन्ही आता काढायचे आपल्याला ओळीने, सगळ्या 5 शरीराचं काढायचंय. हे पद्धत सांगितली तुम्हाला मी अंकगणितानं. आता आपण एकेका ह्याची जी आहे नाना गुणहानी किती आहेत त्याचं प्रमाण आणि हे सगळं 253 गाथेमध्ये सांगतात आपल्याला. आपण वाचले नाही ना गाथा अजून? गाथा वाचूया. अंतो मुहूर्तमेत्तम गुणहानी होदी आदिमति गाणम पल्ला संख्येज्यदिमं गुणहानी तेजकं माणम. एका गुणहानीचा आयाम सांगितला म्हणजे एका गुणहानीमध्ये किती स्थिती येते, किती स्थितीचे एक गुणहानी आयाम होतो हे या ठिकाणी प्रमाण सांगितलंय 5 शरीराचं. आणि हे खूप तुम्हाला हे म्हणजे हे म्हणा हे पाया आहे तुमचा सगळा. हे जर आता चांगलं लक्षात आलं ना, पुढे सगळं कर्मकांडमध्ये ह्याच्यामध्ये सारखं पुन्हा पुन्हा हे गणित येत असते आणि त्यामुळे लक्षात येईल तुम्हाला एकदा व्यवस्थित समजलं की. तर सांगतात की आदिमति गानम पहिल्या 3 शरीरांचा गुणहानी आयाम किती आहे? अंतो मुहूर्तमेत्तम एक अंतर्मुहूर्त मात्र आहे. म्हणजे आता 3 पल्ले स्थिती बांधलेली आहे. तर पहिल्या समयात जी आपल्याला स्थिती जेवढी औदारिक शरीराची बांधली त्या भोगभूमीतल्या जीवानं, मग त्याचं पहिल्या समयापासून निर्जरा व्हायला सुरुवात केली. तर पहिल्या समयात जेवढं त्याचं खिरलं त्याचा अर्ध व्हायला किती वेळ लागेल? एक अंतर्मुहूर्त. त्याच्या अर्ध होणार, मग पुन्हा अंतर्मुहूर्तामध्ये दुसरा अर्ध होणार, त्याच्या अंतर्मुहूर्तामध्ये तिसरा अर्ध. अशा प्रकारे पूर्ण 3 पल्ल्यामध्ये अंतर्मुहूर्त 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 आयामाची एक गुणहानी होणार.
तिन्ही शरीराचं, वैक्रिक शरीराची पण, आहार शरीराची पण आणि अवधारी शरीराची पण. म्हणजे हे जे गुणहानींचं प्रमाण जास्त येणार, कारण त्याचा आयाम किती आहे, छोटा आहे, अंतर्मूर्त. हे सगळं लक्षात घ्यायचं. इकडे लिहून हे अंतर्मूर्त, ह्याची पण अंतर्मूर्त, आरक शरीराची पण अंतर्मूर्त. तेजे शरीराची पल्य भागिले असंख्यात. आणि ह्या सगळ्यांचं किती आहे, अंतर्मूर्त, अंतर्मूर्त आणि अंतर्मूर्त आहे. तर ह्याच्या नाना गुणहानी किती होतील, गुणहानी आयाम त्यांचा हा सांगितला. तर आता त्याचे नाना गुणहानी किती होतील पूर्ण स्थितीमध्ये, एक एक गुणहानीचा आयाम एवढा. तर अशा एकूण गुणहानी किती होणार, त्याला म्हणायचं आपण नाना गुणहानी. त्याचं त्रैराशी करून काढायचं प्रमाण. बरोबर आहे. नाना गुणाने काढायचं सूत्र काय झालं, स्थिती भागिले गुणहानी आयाम. बरोबर, नाना गुणहानी. तर त्या पाचीच्या पण आता पहिल्यांदा नाना गुणहानी काढायच्या. तर हा पल्ल्याचा असंख्यात अवभाग आहे ना, तो काढण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा ते स्थिती असं घ्यायचं. पहिली काढूया प्रमाण राशी. प्रमाण अवधारी शरीराच्या नाना गुणांनी किती होतात हे काढायसाठी काय करणार आपण, अंतर्मूर्त आयामाची एक एक गुणहानी होते, एक गुणहानी होते. तर अवधारी शरीराची स्थिती किती आहे, 3 पल्य. ह्याच्यात किती होतील गुणहानी, जसं आपण मग असे म्हटलं ना की 8 समयाची एक गुणहानी, तर 48 किती होतील, तर 48ला आपण 8ने भागलं तर किती आल्या, 6 नाना गुणहानी. तसं 3 पल्ल्याला अंतर्मुहूर्तानं भागायचं, मग काय ना त्याच्या नाना गुणहानी येणार. कुणाच्या, अवधारिक शरीराच्या. हुशार आहे तुम्ही. 3 पल्य भागिले अंतर्मूर्त. अंतर्मूर्ताचं हे चिन्ह घ्यायचं. 2 म्हणजे आवली आणि ते जे चिन्ह केलं ते संख्यात. संख्यात आवलीचा एक अंतर्मूर्त असतो म्हणून अंतर्मूर्ताचं ते चिन्ह आहे. 2 म्हणजे आवली आणि संख्यात म्हणजे संख्यात आवलींचा एक अंतर्मूर्त होतो. तर काय झालं, ही कोणाच्या झाल्या, त्या नाना गुणहानी अवधारिक शरीराच्या. 3 पल्य भागिले अंतर्मूर्त एवढ्या नाना गुणहानींचं प्रमाण झालं त्याच्यामध्ये. असंच लिहायचं उत्तर, असंच लिहायचं. असंख्याताचं गणित आहे ना. आता तसं वैक्रिक शरीराचं काढायचे. अंतर्मूर्ताची एक गुणहानी, त्याची पण अंतर्मूर्ताचीच आहे. तर 33 सागरामध्ये किती होणार, हा 33 सागरामध्ये किती होणार गुणहानी, नाना गुणहानी. तर तर तिथं 33 सागर, 33 आणि 7 करायचं भागिले अंतर्मूर्त. आता त्याचं पल्ल्यामध्ये रूपांतर केलं तर संख्यात पल्ले असं पण घेतो. 33 सागराचे पल्ले होतात ना, मग अशी काढले ते 330 कोडाकोडी पल्य, त्याला अंतर्मुहूर्तानं बघायचं. म्हणजे ह्या अवधारिक शरीरापेक्षा किती पट होणार, मग असं सांगितलं 110 कोडाकोडी पट त्याच्या गुणाने होणार.
त्याच्यासाठी मगाशी सांगितलं तुम्हाला मी, अवधारी शरीरामध्ये नाना गुणाने जेवढ्या होतील, 3 पल्ल्यामध्ये जेवढ्या होतील, तर 33 सागरामध्ये किती होणार? 33 सागरामध्ये 330 कोडाकोडी पल्ले झाले. 10 कोडाकोडी पल्ल्यानं गुणल्यावर मग त्याच्यामध्ये 110 कोडाकोडी पट ती संख्या आहे. भाज्य राशी एवढी वरची भाज्य राशी आहे ना, भागा राशी समान आहे दोघांची, परंतु जी भाज्य राशी आहे वरची, काय म्हणता तुम्ही? भाज्य राशीच म्हणता ना, भाजक. भाजक हा भागाराला म्हणतो, भाग देणारा तो भाजक झाला, आणि वरची भाज्य राशीच म्हणतो. तर ती त्याच्यापेक्षा 110 कोडाकोडी पट जास्त आहे, म्हणून तेवढ्या नाना गुणांनी जास्त येणार. कुणाच्या? वैक्रिक शरीराच्या. आता आरक शरीराचं अंतर्मूर्तची 1 गुण आणि त्याची पण, आणि त्याची स्थिती किती आहे? आहार शरीराची अंतर्मूर्तच आहे, तो मोठा घ्यायचा, गुणानीचा आयम छोटा, आणि एकूण स्थिती जी आहे ती मोठी येणार. त्याच्यामध्ये अनेक गुणाने होणार. तर संख्या त्याच्यापेक्षा मोठे घेऊ, संख्यात गुणा करूया एका गुणाने पेक्षा. थांबा की सांगितलं, पूर्ण स्थिती पहिल्यांदा घ्यायची ना. आता ते पूर्ण स्थितीला एका गुणाने पण भागलं तर किती येणार गुणहानी? संख्यातच येणार. आता ही संख्या जाणार आणि किती राहणार? संख्या. एकूण संख्यातच गुणहानी होणार. त्या असंख्यात झाल्या अवधारी शरीरामध्ये, आणि वैक्रिक शरीरामध्ये पण असंख्यात होणार. 3 पल्ल्याला अंतर्मुहूर्तानं भागलं तर ते असंख्यात गुणाने होणार. तिथं संख्यातच होणार गुणाने, कारण एक अंतर्मुहूर्ताची एक, तर अंतर्मुहूर्तामध्ये किती होणार? संख्यातच होणार. अंतर्मुहूर्तामध्ये किती अंतर्मुहूर्त झाले तर ते संख्यातच होतात. आता पुढं तेजस शरीराची, तर इथं एका गुणहानीचं प्रमाण किती आहे? तर जसं आपण ते सूत्रांना काढलं होतं ना, की स्थितीला नाना गुणांनी भागायचं. म्हणजे काय येतं? गुणाने आयाम. 48ला आपण 8ने भागलं तर काय येतं? नाही, 48ला 6ने भागलं तर काय आला? तो गुणाने आयाम आला. तर इथं तसं त्याची बरोबर परफेक्ट किती आहे गुणाने आयाम? पल्ल्याचा संख्याचा भाग सामान्यपणे सांगितला, परंतु किती आहे? तर तिथं त्या स्थितीला, म्हणजे तेजसाची स्थिती किती आहे? 66 सागर. तर 66 सागर स्थितीला त्याच्या ज्या नाना गुणहानी आहे त्यानं भागायचं. तर त्याच्या नाना गुणहानीचं प्रमाण सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. तिथं किती आहे ते? पल्ल्याच्या अर्धछेदातून त्याच्या वर्गशलाकाचे अर्धछेद वजा करायचे आणि त्याला असंख्यातानं गुणायचं. आता अर्धछेद म्हणजे हे तुम्हाला माहित असेल, कशाला म्हणायचं अर्धछेद? हा, अर्धे अर्ध करत जायचं. कुठल्या पण संख्येला अर्ध करत जायचं. कुठपर्यंत? 1 पर्यंत. किती अर्धे झाले? अर्धितवार, त्याला म्हणतात अर्धछेद. म्हणजे आता 16 आहे, त्याला अर्ध करत जावा. 16, 8, 4, 2 आणि 1. किती अर्धे झाले? 4. म्हणजे 16चे अर्धछेद किती? 4. असं किती पण मोठी संख्या असू दे. आता पल्ले आहे, पल्ल्याचे अर्ध केलं, पुन्हा त्याचे अर्ध, पुन्हा त्याचे अर्ध, असे किती अर्धे झाले त्याच्यामध्ये 1 पर्यंत, तर त्याला म्हणायचं पल्ल्याचे अर्धछेद. तर जेवढे पल्ल्याचे अर्धछेद येतील त्याच्यातून वजा वर्गशलाकाचे अर्धछेद करायचे. म्हणजे आता कुठल्या पण राशी आहे 16, त्याचे वर्गशलाका कशाला म्हणायचं? तुम्ही आता गणित शिकताना दोन्ही बघितलं असेल, अर्धछेद आणि वर्गशलाका. वर्गशलाका कशाला म्हणायचं? हा, किती वेळा वर्ग केल्यानंतर ती संख्या आली, 2 पासून वर्ग करत जायचा किंवा वर्गमूळ काढा, दोन्हीकडनं चालते. म्हणजे आता आपल्याला 16चे वर्गशलाका किती? अर्धछेद किती झाले? 4. आता ह्याच्या वर्गशलाका किती पाहिजे आपल्याला? तर कसं काढणार? 16चं वर्गमूळ किती आहे? 4.
4चं वर्गमूळ 2, मग किती झाले एकूण वर्ग शलाका 2. 2 वर्गमूळ निघाले ना, तर त्याचे 2 वर्ग शलाका आहेत. किंवा 2चा वर्ग करा, 16 येईपर्यंत वर्ग करत जायचं. 2चा वर्ग 4, 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 2दा वेळा वर्ग केला ना आपण, मग याला 2 वर्ग शलाका म्हणायचं. 16च्या वर्ग शलाका किती आहेत? 2 आहेत. तसं पल्ल्याच्या जेवढ्या वर्ग शलाका असतील ते 2चा वर्ग केला, परत त्याचा वर्ग केला. आपण जे द्विरूप वर्गधारा बघतो ना, द्विरूप वर्गधारा तुम्ही बघितली तर द्विरूप वर्गधारेमध्ये 2 पासून आपण सुरुवात केली, 2च्या वर्गापासून. आता मध्ये कुठं तर पल्ल्या येते तिथं, मग ते पल्ल्या येऊपर्यंत किती स्थानं झाली ना त्या द्विरूप वर्गधारेमध्ये, तेवढ्या त्या पल्ल्याच्या वर्ग शलाका झाल्या. जे 16व्या स्थानावर समजा आला असेल तर त्याच्या वर्ग शलाका किती झाल्या? 16 झाल्या. म्हणजे तसं ते सोपं जाते. द्विरूप वर्गधारा जर आपल्याला समजली ना, तर ज्या स्थानावर ती आली संख्या तिथपर्यंत जाईपर्यंत किती स्थानं झाली त्याची, तेवढ्या त्याच्या वर्ग शलाका झाल्या. मग पल्ले पण द्विरूप वर्गधारेमध्ये आहे, मग ते पल्ले येईपर्यंत जेवढ्या वेळा वर्ग केले आपण 2चे, तेवढ्या त्याच्या काय झाल्या? वर्ग शलाका. मग ते जर त्याने गणित सांगितलंय किती असतात कुठल्या पण संख्येच्या वर्ग शलाका, त्याच्या अर्धछेदाचे अर्धछेद करायचे, तेवढ्या वर्ग शलाका असतात. आता 16चे अर्धछेद किती झाले? 4. 4चे पण अर्धछेद किती होतात? मग त्याच्या वर्ग शलाका किती आल्या? 2. म्हणून मग पल्ल्याचे जे अर्धछेद झाले त्याचे परत अर्धछेद करायचे, तेवढ्या काय झाल्या? पल्ल्याच्या वर्ग शलाका झाल्या. म्हणजे मोठ्या मोठ्या गणिताचं पण असं आपल्याला पटकन समजते. हे सूत्र आपल्याला माहित असले ना तर त्याचं लवकर लक्षात येत आहे. तर म्हणून इथं काय सांगायचं आहे की हे पल्ल्या म्हणून समजा 16, ह्याचे अर्धछेद किती झाले? 4. आणि वर्ग शलाकाचे किती झाले? वर्ग शलाका किती झाल्या? 2. आता त्याचे पण अर्धछेद काढायचे, 2चे अर्धछेद करायचं. 2चे अर्धछेद किती होणार? 1च होणार. पल्ल्याचे तर भरपूर होतील ना, परंतु ते आपल्या उत्तरामध्ये 1च आलं. तर त्याच्या अर्धछेदातून त्याच्या वर्ग शलाकाचे अर्धछेद वजा करायचे. पल्ल्याचे जेवढे अर्धछेद येतील मग त्याला त्याची संतुष्टी काय आहे? पल्ल्याचे अर्धछेद त्याला छे म्हणायचं, वजा त्याच्यातून काय करायचं? त्याच्या वर्ग शलाकाचे अर्धछेद किती येतील ते वजा करायचे. ही जी संख्या आली तर तेवढे काय होणार? तुटला तो खडू, मोठा असला की तुटते. तर एवढ्या छेद वजा वर्ग शलाकाच्या अर्ध्याच्या एवढ्या कारमन शरीराचे नाना गुणाने एवढे आहेत. त्या कारमन शरीरापेक्षा तेजस शरीराच्या नाना गुणाहानी ज्या आहेत त्याच्यापेक्षा असंख्यात पट आहेत. बघा, तेजस शरीराची स्थिती कमी आहे आणि नाना गुणांनी मात्र असंख्यात पट आहे. का असं झालं? तर त्याच्या गुणहानीचा आयाम छोटा आहे. आता त्याचं उदाहरण तुम्हाला देऊन लक्षात येईल, नंतर सांगते. तर ह्याला काय करायचं? असंख्यातानं गुणायचं. कारमान शरीराच्या नाना गुणहानीपेक्षा दिसत नाही का वर लिहिते? एक गुणहानीचं प्रमाण लिहायला लागलोय आपण. तर इथं पल्ल्याचा असंख्यात व भाग न लिहिता त्याने काय केलं? 66 सागर त्याला त्याच्या नाना गुणहानीनं भागलं त्याच्या शरीराच्या. तर त्या नाना गुणहानी किती आहेत? वर्गछेद व पल्ल्याचे अर्धछेद वजा वर्गशलाकाचे अर्धछेद गुणिले असंख्यात एवढे आहेत. म्हणून त्या स्थितीला नाना गुणांनी भागलं की हा कायला गुणांनी आयामच आला. आपण काय काढतोय तर नाना गुणांनी काढतोय. तर एका गुणहानीचा आयाम एवढा, तर एवढ्या आयामाची एक नाना गुणहानी झाली. तर 66 सागर त्याची स्थिती आहे, त्याच्यामध्ये किती नाना गुणहानी होणार हे काढायचं आपल्याला. तर इथं काय होणार? 66 सागर भागिले येणार ना
66 सागर भागिले पल्ल्याचे अर्धछेद ही संख्या पुन्हा भागिलेमध्ये येणार ना, वर वस्थिती ठेवणार आणि खाली गुण आणि आयाम ठेवणार. हा आपण जो काढला तो गुण आणि आयाम काढला. पल्ल्याचा असंख्यात्वा भाग म्हणजे एवढा आहे. 66 सागराला हे पल्ल्याचे अर्धछेद वजा वर्गशलाकाचे अर्धछेद गुणिले असंख्यात एवढ्यानं आपण भागलं. कारण नाना गुणहानीचं प्रमाणच हे सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. आपण तेच काढतोय आता नाना गुणहानी. मग स्थितीला नाना गुणहानीने भागलं की गुणाने आयाम येतो आणि स्थितीला नाना गुणहानीने भागलं की गुणाने आयाम आला आणि गुणाने आयामानं भागलं की नाना गुणहानी आल्या. मग आता आपण स्थितीला गुणाने आयामानं भागतोय तिथं. मग स्थिती किती आहे? 66 सागर आणि गुणाने आयाम किती आहे? 66 सागर भागिले पल्ल्याचा अर्धछेद वजा वर्गशलाकाचे अर्धछेद गुणिले असंख्यात एवढा आहे. अर्धछेद गुणिले असंख्यात गुणिले नाही लिहिलं तरी चालतंय. मग इथं काय होणार? ह्या भागाराचा भागार आहे, हा काय होणार? गुणिले होणार. भागाकाराचा भागाकार काय होतो? तो राशीचा गुणाकार होत असतो. म्हणून ही संख्या इथं वर छेद वजा वर्गशलाकाचे अर्धछेद गुणिले असंख्यात आणि ही दोन राशी कट होऊन जातात. पुन्हा ते आले ना नाना गुणाने. नाना गुणानीचं प्रमाण किती आहे त्याचं लक्षात ठेवायचं. पल्ल्याचे अर्धछेद वजा त्याच्या वर्गशलाकाचे अर्धछेद केल्यावर जेवढा जो राशी येते ना ते पण पल्ल्याचा असंख्यात्वा भागच येणार. नाना गुणाने आली. त्याच नाना गुणाने आपण इथं भागलं होतं ना, तर गुणाने आयामाला होता. हा तेवढे नाना गुणाने आहे. तेजश्वराच्या नाना गुणाने किती? पल्ल्याचा अर्धछेद वजा वर्गशलाकाचे अर्धछेद गुणिले असंख्यात एवढे आहेत. जसं उदाहरण आपण समजा 65,536 घेतलं. पल्य हे म्हणजे काय घेऊ आपण? पल्य म्हणजे 5,536 घेतलं समजा मांडणीसाठी. तर हे जे अर्धछेद काढायचे, तर ह्याचे अर्धछेद किती होतात? अर्धे अर्ध करत जावा 2 पर्यंत. तर ह्याचे 16 अर्धछेद होतात. 32,768 येणार, मग 16,384 येणार, मग 8,192 येणार, मध्ये 4,096, मग त्याचे अर्ध केले की 2,048, त्याचे अर्ध केले की 1,024, 512, 256, 128, 64, 32, 16, 8, 4, 2 किती झाले? हे 16 होतात एकूण. काढून मोजा तुम्ही. तर एकूण अर्धछेद किती होतात? 5,533चे 16 होतात. वजा करायचं याच्यातून काय? त्याच्या वर्गशलाकाचे अर्धछेद काढायचे आता. तर 5,536च्या वर्गशलाका किती होतात? आता तुम्हाला सांगितलं काढायचं. 16 अर्धछेद झाले, त्याचे पण अर्धछेद करायचे. आता 16चे किती आले होते अर्धछेद? आपले 16चे अर्धछेद 4 आले होते. मग त्या तेवढ्या वर्गशलाका झाल्या त्याच्या. कुणाच्या? 5,500. अर्धछेदाचे अर्धछेद प्रमाण वर्गशलाका असतात. मग त्याचे पण अर्धछेद काढायचे. आता 4 वर्गशलाका आल्या, वर्गशलाकाचा पुन्हा अर्ध काढायचं म्हणजे 4चे अर्धछेद काढायचे. किती आले? 2. मग हे 2 वजा करायचं. नाना गुणाने आल्या. तेजस शरीराच्या नाना गुणाने. त्याचाच एक अंकगणितामध्ये तुम्हाला सोपं ह्याच्यात उत्तर दिलं की त्याच्या अर्धछेदामधून त्याच्या वर्गशलाकाचे अर्धछेद वजा केले, मग किती आले? 14 आले. आणि त्याला असंख्यातानं गुणा, म्हणजे आता सामान्य असंख्यात एक 16 माना किंवा 4 माना, तर त्यानं गुणलं की काय होणार? तिथं 14 आहे आणि 14 गुणिले 4 करा. किती झाले? 14,56 झाले. एक उदाहरण सांगायला. हे सगळं मानलेलं, हे 5,536 नाही आहे, सगळं ते सागर पल्ले आणि हेच मानायचं. परंतु अर्धछेदातून त्याचे वर्गशलाकाचे अर्धछेद कसं वजा करून उत्तर येते ते दाखवलं.
आता एक कार्बन शरीराचं तेवढं काढू, अजून आहेत 5 मिनिटं. असंच काढायचं आता कार्बन शरीराचं पण. कार्बन शरीराचं सांगा की, विचारा की. पल्ल्याच्या अर्धच्छेदाचे अर्धच्छेद केले की पल्ल्याच्या वर्गशलाका येतात. कुठल्या पण राशीच्या अर्धच्छेदाचे अर्धच्छेद जेवढे होतील तेवढे प्रमाण त्याच्या वर्गशलाका असतात. ते द्विरूप वर्गधारेमधली संख्या पाहिजे जे त्याच्या ते तसं आहे ते. अर्धच्छेदाच्या अर्धच्छेद प्रमाण, हा म्हणजे वर्गरूप राशी पाहिजे किंवा हे राशी पाहिजे. अर्धच्छेदाच्या पुन्हा जेवढे अर्धच्छेद होतात, अर्धच्छेदाचे अर्धच्छेद जेवढे होतात तेवढ्या त्याच्या वर्गशलाका असतात. उदाहरण तुम्हाला 16चं दाखवलं होतं. 16चे अर्धच्छेद 4 उदाहरण लिहा म्हणजे ते लक्षात येते. 16चे अर्धच्छेद 4 आणि त्याचे पुन्हा अर्धच्छेद किती 2, तर 16च्या वर्गशलाका 2. 4 आणि 4चे अर्धच्छेद 2 म्हणून 16च्या वर्गशलाका 2. हे ते गणित शिकलं असेल ना, त्यामध्ये आलं असेल तर ते एकदा लगेच लक्षात येत नाही, पुन्हा पुन्हा झालं की ते लक्षात येते. ह्या गोष्टी 3-4 वेळा ज्यावेळेला होतील ना तेवढ्या एकदम पक्क्या तुम्हाला लक्षात राहतील. हां 2 झाल्या. अर्धच्छेद केले तेवढ्या वर्गशलाका झाल्या. चांगलं गणित समजाले, मला गणित समजत नाही म्हणत होत. संस्कार महत्वाचे असेल. हां बरं चला. हां कुठलीही गोष्ट अशी नाही की जी आपल्याला समजत नाही, फक्त आपण तिथं उपयोग द्यावा लागतोय आणि ते प्रयत्नपूर्वक आपण स्वतः करायला पाहिजे तर लक्षात येत. नुसतं ऐकत बसलं काय सांगतात काहीच कळणार नाही. स्वतः लक्ष द्यायला पाहिजे आणि स्वतः आपल्या हातानं काढायचं. ते गणित जे असते ना ते जेवढं आपण सोडवल तेवढं ते समजते आपल्याला जास्त. हां 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 4चे पुन्हा अर्धच्छेद करायचे. त्याचे अर्धच्छेद किती झाले 2, मग 16च्या वर्गशलाका किती 2. हा किती वेळा वर्ग केला. मग आता 2चा वर्ग आपण 4 केला, 4चा वर्ग 16 केला, 2 वेळाचा केला का नाही आपण. 2चा वर्ग करत जायचा ती संख्या येईपर्यंत. किती वेळा वर्ग केला त्याला वर्गशलाका म्हणा, किंवा जी राशी असेल त्याचे वर्गमूळ काढत जायचे 2 पर्यंत. किती वर्गमूळ झाले तेवढ्या त्याच्या वर्गशलाका. चला आता पुढं. कार्बन शरीराची स्थिती किती आहे 70 कोडाकोडी सागर, आणि त्याचे मग हे किती आहे गुणाहाने आयाम किती आहे. पल्ल्याचा असंख्यात्व भाग सांगितलं सामान्यपणे, परंतु त्याच्या नाना गुणहानीनं भागायचं स्थितीला, म्हणजे त्याची गुणहानी आयाम येणार. तू पुन्हा काढणार आहे पुढं, परंतु इथं पहिल्यांदा तसंच काढलं त्याने. 70 कोडाकोडी सागर आणि त्याच्या नाना गुणहानी किती आहेत. पल्ल्याचे अर्धच्छेद वजा वर्गशलाकाचे अर्धच्छेद एवढंच आहे. ह्याला असंख्यात गुणलंय की नाही, ते ह्याचं नाही आहे असंख्यात गुणकार. फक्त पल्ल्याच्या अर्धच्छेदातून वर्गशलाकाचे अर्धच्छेद, पल्ल्याच्या वर्गशलाकाचे अर्धच्छेद वजा करायचे. जसं आता आपण 16तून 2 वजा केले 14, तेवढे त्याच्या वर्गशला हे नाना गुणहानी आहेत. आणि ह्याच्या नाना गुणहानी किती आहेत त्याच्यापेक्षा असंख्यात पट आहेत. स्थिती कमी, नाना गुणाने जास्त. कुणाच्या त्याच्या शरीराच्या. हे सगळ्या गोष्टी आम्हाला पहिल्यांदा लक्षात आल्या नाहीत, किती वेळा शिकल्यानंतर आल्या, परंतु आता तुम्हाला सांगतात तर पहिल्यांदाच तुम्हाला लक्षात येते. म्हणजे ह्याच्यापेक्षा ह्याच्या गुणाने आयाम कसा आहे मोठा आहे. कार्बनचा गुणाने आयाम मोठा आणि ह्याचा गुणाने आयाम छोटा, म्हणून ह्याच्या नाना गुणाने कमी स्थिती असून सुद्धा जास्त आल्या. हा आता त्याचं उदाहरण तुम्हाला अंकगणिताने देतो म्हणजे लक्षात येईल. हे काढूया आणि मग देतो तुम्हाला.
हां नाना गुणानेचे पल्ल्याचा असंख्यात्वा भाग म्हणजे एवढा येणार तो 70 कोडाकोडी सागराला पल्ल्याच्या अर्धछेद वजा वर्गशलाकाच्या अर्धछेदानं भागायचं. एवढ्या स्थितीची एक गुणहानी एवढा गुणाहानी आयाम आहे. एवढ्या स्थितीची एक गुणहानी तर 70 कोडाकोडी सागरामध्ये किती होणार? हे खाली लिहिलं तेच आहे उत्तर, फक्त ह्याच्यानं काढले त्याने. हे जे पल्ल्याच्या अर्धछेद वजा वर्गशलाकाच्या अर्धछेदच येणार ना, कारण 70 कोडाकोडी सागर 70 कोडा सागर जाणार अपवर्तन होऊन. हा आयामने भागतोय, परंतु आयाम देतानाच त्यांनी कसा दिला? 70 कोडाकोडी सागर भागिले हा नाना गुणाहानी. त्यामुळे आता उत्तर नाना गुणाहानीच येणार आहे ना आपलं. म्हणजे स्थिती स्थिती जाणार आणि हे नाना गुणाहानीचं प्रमाण राहणार. हा 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 वजा वजाचे चिन्ह जे असते ते वजा वजा चिन्ह आहे असं पण देतात. हे असं पण देतात. हा ह्या पल्ल्याच्या अर्धछेदातून वर्गशलाकाचे अर्धछेद वजा करायचं तर त्याला असं हे देतात. म्हणून किती आलं इथं? म्हणजे तेजस शरीराच्या नाना गुणहानीपेक्षा कार्बन शरीराच्या नाना गुणहानी कमी आहेत. कार्बन शरीरापेक्षा तेजस शरीराच्या नाना गुणहानी असंख्यात पट आहेत. आता इथं हे लक्षात आलं तर तिच्या आपण पुन्हा हे काढणार आहे ना अनन्यभ्यस्त राशी वगैरे, त्याच्या वेळेला ते चांगलं लक्षात येईल. हा ते जे कमी आहेत कार्बन शरीराच्या, तेजस शरीराचा जो आहे ना गुणहानी आयाम छोटा आहे, कार्बन शरीरापेक्षा खूप असंख्यात पट कमी आहे, तर त्याच्या गुणहानी जास्त होतात. आणि कार्बन शरीराचे जे आहेत नाना गुणहानी कमी होतात. कारण का त्याचं जे समय प्रबद्ध असतो ना, तर त्यातला जो पहिला निषेक येईल त्याचा अर्ध जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ते गुणहानी मांडली जाणार. मग हे जो पहिला येईल निषेक कुणाचा? तेजस शरीराचा, तो जो आहे तो काय होणार? लवकर अर्धा होणार. हा 66 सागराचा. आणि मग त्याच्यामध्ये गुणहानींचं प्रमाण जास्त होणार, नाना गुणहानींचं. आणि कार्बन शरीराचा जो पहिला हे आहे निषेक, वर्गणा निषेक काय पण म्हणा, तर त्याचं अर्ध व्हायला खूप आयाम मोठा जावा लागतोय. त्याचा गुणहान आयाम मोठा आहे, उलटा आहे. तर तेजस शरीराचा गुणहानी आयाम छोटा आणि कार्बन शरीराचा गुणहानी आयाम त्याच्यापेक्षा असंख्यात पट आहे. त्यामुळं आता ते तुम्हाला म्हटलं की एक उदाहरण देतो. खरं तर वेळ झालाय, 3:30 वाजले, महाराज येतील पुन्हा. उद्या सांगते तुम्हाला याचं उदाहरण. म्हणजे काय करायचं? गुणहानी आयाम करायचा छोटा आणि स्थिती तिथे किती आहे? आता उदाहरण घ्या. 256 आहे. तेजस शरीराची स्थिती फक्त 66 सागर आहे. याची कोडाकोडी सागर आहे, 70 कोडाकोडी सागर आहे. तर तेजस शरीराची स्थिती आपण मांडली काय? 256 मांडली. आणि त्याचा गुणहानी आयाम जो आहे समजा आपण 4 मांडला. एक उदाहरण घेऊया. आता ह्याच्यामध्ये गुणहानी किती होतील? 4 न भागला आपण किती होतील गुणहानी? 64 होतील. आता कार्बन शरीर आहे, त्याची स्थिती याच्यापेक्षा मोठी आहे, 4096 आहे समजा. आणि त्याचा एक गुणहानी आयाम याच्यापेक्षा असंख्यात पट 256 आहे. तर त्याचा 256 एक गुणहानी आयामच झाला, तर 256 आपण भागलं तर किती येणार? 16. 4096 ला भागलं की काय घेतलं? तेजस शरीराचे नाना गुण, हे गुणाने आयाम जो आहे तेजस शरीराचा
तो छोटा आहे 4 आणि त्याची स्थिती पण कमी आहे याच्यापेक्षा 256. घ्या चालतंय. हे गुण आणि आयाम घेतला. गुण आणि आयाम कुणाचा? तेजस शरीराचा घेतला आणि त्याची स्थिती आपण 256 मांडली. अजून तुम्हाला कमी घ्यायचं असलं तर अजून आपण हे दोन्ही सारखं कसं असं 256 स्थिती आणि आयाम त्याच्या शरीराचा. तेजस शरीराची स्थिती 256 मांडली आपण 66 सागरला आणि त्याचा 1 गुण आणि आयाम 4 मांडला. तर सांगायचं मला काय आहे की तेजस शरीराची स्थिती कमी असून सुद्धा त्याच्या नाना गुणांनी जास्त झाल्या आणि कार्बन शरीराची स्थिती मोठी आहे तरी सुद्धा त्याच्या नाना गुणांनी कमी झाल्या. का झाल्या? तर त्याचा गुण आणि आयाम एवढा मोठा आहे कार्बन शरीराचा तेजस शरीरापेक्षा. तर 64 गुणांनी झाल्या आणि 256 गेल्यावर अर्धा झाला. तर 4096 मध्ये किती झाल्या? फक्त 16 झाल्या. मग ह्याच्यापेक्षा त्या संख्यात असंख्यात पट झाल्या ना, 4 पट झाल्या. 16 × 64. महाराज महाराज ओम. 1 मिनिट ध्यान लेते. एकच मिनिट. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी कर्म नो कर्मापासून भिन्न शुद्ध जीव आहे. कर्म पुद्गलमय, नो कर्म पण पुद्गलमय. मी जीवमय आहे. दोन्ही जवळजवळ आहेत परंतु एक नाहीत. जीवाजवळच कर्म नो कर्म आहेत. ह्या जीवाला त्या कर्म नो कर्माने आपल्या बंधनामध्ये बांधलेले आहे परंतु तरीही जीव भिन्नच आहे. त्या आपल्या भिन्न जीवाचं वेदन करा, अनुभव करा. शुद्ध चैतन्य स्वरूपोऽहम् टङ्कोत्कीर्ण ज्ञायक स्वरूपोऽहम् निर्मम स्वरूपोऽहम् शुद्धोऽहम् एकोऽहम् ध्रुवोऽहम् विसर्ग. नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं